नाशिक जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत लपलेलं कुंटी हे छोटंसं गाव. गावाची लोकसंख्या जेमतेम 200 ते 250 माणसांची असावी. गावातील सारे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहत असत. गावच्या पारावर आठवड्याला पंचायत भरत आणि पंचायतीसमोर गावकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या मांडल्या जात व त्या पंचांकडून योग्य रीतीने सोडवल्याही जात. असं हे कुंटी गाव. ही गोष्ट याच गावात राहणाऱ्या सदानंद राहतेची आहे. सदानंदाला गावात आणि घरात सगळे लोक सदा म्हणत. सदा गावातील लोकांच्या मदतीला सदैव धावून जात असे, म्हणून तो गावकऱ्यांचा लाडकाही होता. सदाच्या घरात त्याची आई आणि त्याची बायको असं 3 जणांचंच हे कुटुंब सुखात जगत होतं. गावाजवळच सदाची जमीन होती. सदा मेहनतीनं ती कसत होता. त्याच्या रानाच्या बांधावर आंब्याची आणि पेरूची झाडे होती आणि विहिरीच्या कडेला एक भलं मोठं पिंपळाचं झाडही होतं. या झाडाचा पसारा एवढा मोठा होता की त्याच्याकडे पाहिल्यावर आपल्याला सहज लक्षात येईल की त्या झाडाचं वय 400 ते 500 वर्ष तरी असेलच. सदाच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चाललं होतं, पण आता यापुढे त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागणार होतं. सदाच्या मानेभोवती एक छोटी गाठ आली होती. काहीतरी चावलं वगैरे असेल म्हणून त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण त्या गाठीचं प्रारूप दिवसेंदिवस वाढू लागलं. मग सदाला व त्याच्या घरच्यांना जाग आली. ते लोक वैद्याकडे गेले. खरं तर त्या वैद्याने आजपर्यंत अशा प्रकारची गाठ पाहिलीच नव्हती. तरी त्याने सदाला औषध दिले. दिवस पलटत होते आणि इकडे सदाच्या मानेवरील गाठीचं रहस्य काही केल्या उलगडण्यास तयार नव्हतं. सदाच्या मानेवरील गाठीमुळे त्याच्या घरचे तसेच गावकरी चिंतातूर होते. सदाच्या आईने उपास-तापास चालू केले. बायकोने वेगवेगळ्या देवळाच्या आणि देवांच्या वाऱ्या सुरू केल्या. साधू, पोतराज, वासुदेव यांच्याकडे त्या गाठीबद्दल विचारणा होऊ लागली, पण सगळीकडूनच त्यांच्या पदरी निराशाच येत होती. आता सदाची मान त्या गाठीने पूर्णपणे व्यापली होती. ती हळूहळू त्याच्या चेहऱ्याकडे पसरू लागली. सदाचा चेहरा विद्रूप आणि विचित्र दिसू लागला. संक्रांतीच्या सणाला सदाचा सासरा पोरीला माहेरी न्यायला आला होता. जावयाची अशी झालेली अवस्था पाहून तोही थक्क झाला. त्याने पोरीला सोबत नेली खरी, पण परत मात्र सदाकडे पाठवलीच नाही. त्या दिवशी सदाच्या शेजारी राहणाऱ्या गोविंद भाऊंच्या पोरीला बघायला पाहुणे येणार होते, म्हणून त्यांच्या घरात पळापळ चालली होती. दुपारच्या वेळेला पाहुण्यांच्या बैलगाड्या गोविंद भाऊंच्या दारात येऊन थांबल्या होत्या. गोविंद भाऊंनी त्यांचं स्वागत केलं. इकडे सदा त्याच्या घराच्या अंगणात बसला होता. त्या पाहुण्यांचं लक्ष सदावरती गेलं आणि त्याचा विचित्र चेहरा पाहून त्यांच्या काळजात धडकी भरली. गोविंद भाऊंच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी पटकन त्यांना सावरत सदाची हकीकत सांगितली. पाहुण्यांचा पाहुणचार झाला. गोविंद भाऊंना हे स्थळ पसंत होतं, पण त्या पाहुण्यांच्या चेहऱ्यावरती काहीसे वेगळेच भाव दिसत होते. पाहुण्यांनी आम्ही आमचा निर्णय कळवतो असे म्हणून गोविंद भाऊंचा निरोप घेतला. त्या पाहुण्यांचा नंतर काही निरोप आलाच नाही. त्यानंतरही गोविंद भाऊंच्या पोरीला पाहायला 3 स्थळे आली, पण पोरीचं लग्न काही केल्या जुळेना. गोविंद भाऊंच्या लक्षात एक गोष्ट आली की सदा दररोज आपल्या डोळ्यासमोर असल्याने आपल्याला त्याचं काही वाटत नाही, पण घरी येणारा पाहुणा सदाला बघून घाबरतोय. त्याच्यामुळेच माझ्या पोरीचं लग्न ठरत नाहीये असा त्यांचा समज झाला. गोविंद भाऊंनी सदाचं काय करावं याबद्दल रात्रभर विचार केला. लेकीच्या काळजीपोटी शेवटी त्यांनी सदाचाच काटा काढायचा निर्णय घेतला. गोविंद भाऊंनी सदाबद्दल नकारात्मक अफवा पसरवण्यास सुरुवात केली. ते 4 चौघात बसलेले असले की मुद्दामूनच सदाचा विषय काढत त्याच्या गाठीबद्दल व विद्रूप आणि विचित्र झालेल्या चेहऱ्याचं रहस्य आपल्याला ठाऊक असल्याचं ठामपणे दावा करत होते. गोविंद भाऊंनी गावकऱ्यांच्या मनात सदाबद्दल भयंकर भीती निर्माण केली. ते गावकऱ्यांना सांगत, सदाच्या मानेवरील गाठ ही रोग नसून भूताटकी आहे. सदावरती भूतांची छाया आहे. त्याच्या भोवती काळ्या सावल्या फिरताना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्या आणि तो त्या काळ्या सावल्यांसोबत बोलतानाही मी स्वतःच्या कानांनी ऐकले. अशा प्रकारे गोविंद भाऊंनी सदाबद्दल गावकऱ्यांच्या मनात महाभयंकर भीती निर्माण केली. गावातील लहान पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेच जण सदाच्या मानेवरील गाठीला भूत समजू लागले. गावकऱ्यांना आता सदाची भीती वाटू लागली. सदा रस्त्याने जरी जात असेल तरी लोक आपला रस्ता बदलत होते. त्याच्यासोबत बोलणं टाळत असत आणि त्याच्या सावलीपासून तर
खूपच दूर राहत. याच काळात गावातल्या 2-4 शेळ्या आणि काही कोंबड्या आणि एक गाय मरण पावली. त्यांच्या मरणाचं काही स्पष्ट कारण कुणाला सांगता आलं नाही. गावकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली सदाबद्दलची भीती आणि गावात अचानक मेलेली जनावरे, अशा या परिस्थितीचा पुरेपूर फायदा गोविंदभाऊंनी घेतला. त्या सायंकाळी गावाच्या पारावर पंचायत भरली होती आणि पंचायतीसमोर गोविंदभाऊंनी सदाचा विषय काढला. त्यांनी सदा हा आपल्या गावासाठी शाप आहे, त्याच्यामुळेच आपल्या पोराबाळांनाही धोका आहे, असं मत पंचायतीसमोर मांडलं. एकतर आधीच गावातले लोक भीतीच्या सावटाखाली जगत होते आणि आता गोविंदभाऊंनी हा जो जनावरांच्या मरण्याचा नवा खुलासा केला, त्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. पंचांनी गोविंदभाऊंचं मत आणि गावकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन सदाला गावाबाहेर काढण्याचा मोठा निर्णय घेतला. पण गोविंदभाऊंना हा निर्णय मान्य नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की सदाला गावाबाहेर जरी काढलं तरी तो त्याची अकृपा गावाला लावू शकतो, म्हणून त्याला मारून टाकणे हाच एकमेव पर्याय आहे. गावकऱ्यांनाही हे म्हणणं पटलं. त्यांनी गोविंदभाऊंच्या मताशी सहमती दर्शवली. सदाची आई पंचायतीच्या मागच्या बाजूला बसून हे सगळं ऐकत होती. अख्खं गाव आपल्या पोराच्या जीवावरती उठलेलं बघून त्या माऊलीच्या पायाखालची जमीनच सरकली. सदाची आई गावकऱ्यांची नजर चुकवून आपल्या घराकडे सरासरा निघाली. सदा घरातच होता. तिने सदाला पंचायतीत घडलेली हकीकत सांगितली. ती त्याला म्हणाली, गोविंदानं तुझ्याबद्दल गावकऱ्यांच्या मनात ईश पेरलंय. तू इथं नग थांबू रे पोरा, तू लवकरात लवकर गाव सोडून निघून जा, नाहीतर ह्यांच्या हातात सापडशील तर ही लोक तुला जित्त सोडणार नाही ती. इकडे अंधारात मशाली आणि कंदील हातात घेऊन गोविंदभाऊ आणि गावकरी सदाच्या घराकडे सदाला संपवण्यासाठी निघाले. ते त्याच्या घरी पोहोचले, पण सदा काही त्यांच्या हाती सापडला नाही. सदा गावाबाहेर कधीचाच आला होता. आधीच बिचारा त्याच्या रोगाने तो त्रस्त आणि आता अजूनही नवीन ओढावलेले संकट याने तो पार खचून गेला होता. सदा गाव सोडून आला होता हे खरे, पण आता त्याच्यासमोर जायचं कुठं हा मोठा प्रश्न होता. तो विचार करत होता. बायको सोडून गेली, जनगोत उसवलं, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो ते गावकरीच जीवाचे दुश्मन बनले. आता काय करावं आणि कुठं जावं? सदा अंधारात चालत चालत त्याच्या रानाजवळ आला. इकडे कोणीतरी सदाला त्याच्या रानाकडे जाताना पाहिलं होतं. त्याने गावकऱ्यांना तशी खबरही दिली, म्हणून गावकरी सदाचा शोध घेत त्याच्या रानाकडे निघाले. सदाला गावाकडून त्याच्याकडे येणाऱ्या मशाली दिसू लागल्या होत्या. आता त्याला काही सूचनासे झाले होते. तो जीव वाचवण्यासाठी रानात असणाऱ्या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडात जाऊन लपला होता. गावकरी रानात पोहोचले होते. त्यांनी सदाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण सदा त्यांना इथेही सापडला नाही. पिंपळाच्या झाडाने सदाचा जीव वाचवला होता. त्या पिंपळाच्या गाभाऱ्यात एक मोठं जनावर बसेल एवढी भली मोठी पोकळी होती, पण बाहेरच्या बाजूने ती असेल असं अजिबात वाटत नव्हतं. सदा या झाडाला पाहतच लहानाचा मोठा झाला होता, पण त्याला या ठिकाणाबद्दल कधीच माहिती नव्हतं. आता हे पिंपळाचं झाड म्हणजेच सदाच्या राहण्याचं ठिकाण होणार होतं. इथे सदाला जिवंत राहण्यासाठी दिवसभर या पिंपळाच्या झाडातच दडून बसावं लागत होतं. तो कुणाच्याही नजरेत आला तर त्याच्या जीवाला धोकाच होता. हे पिंपळाचं झाड विहिरीच्या कडेलाच असल्यामुळे सदाला पिण्याच्या पाण्याची चांगलीच सोय होती आणि रानाच्या बांध्यावर पेरूची आणि आंब्याची झाडं असल्यामुळे खायचंही थोड्याफार प्रमाणात भागत होतं. शिवाय अमावस्या आणि पौर्णिमेला जो तो रानाच्या बांधावर अंडी, भाकर या तुकड्याचा उतारा टाकत असे आणि सदाची भूक त्यावरही भागत असे. सदाला आता अशा जगण्याची सवय होऊ लागली होती आणि इकडे गावकरी सदाचं प्रकरण विसरू लागले होते. एव्हाना विसरूनही गेले होते. बऱ्याच दिवसानंतर गोविंदभाऊच्या पोरीचं लग्न ठरलं. लग्न गावातच असल्यामुळे गावात एकदम धामधुमीचं वातावरण होतं. गोविंदभाऊ खुशीत होता, कारण पोरीला स्थळ लय भारी भेटलं होतं. पोरीचा होणारा सासरा पंचक्रोशीत नावाजलेला पैलवान होता. त्यांना सगळे हरितात्या म्हणत होते. हरितात्या अंगाखांद्यानं भारदस्त गडी होता आणि स्वतःच्या पोरालाही त्यानं अगदी तसंच बनवलं होतं. हरितात्याला समाजात लोक भरपूर मानत होते. त्यांच्या एका शब्दावर मोठे मोठे प्रश्न मार्गी लागत असे. अशा इज्जतदार घरात गोविंदभाऊंची पोरगी चालली होती.
लग्नाच्या आदल्या रात्री गावात हळदीचा कार्यक्रम चालू होता. गावातील सगळे लोक या कार्यक्रमात सामील झाले होते. गोविंद भाऊ पाहुण्या रावळ्यांची व्यवस्था करण्यात व्यस्त होते. या सगळ्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना हरिता त्यांना भेटायची खूप घाई झालेली, पण हरिता त्या काही मंडपात दिसत नव्हते. गोविंद भाऊंकडे याबद्दल चौकशी केल्यानंतर असं समजलं की शेजारच्या गावात भावभावकीत झालेली भांडणं मिटवायला ते गेले आहेत. थोड्या वेळात ते येतीलच. हरिता त्यांनी ती भांडण मिटवली आणि आपली सायकल घेऊन ते हळदीच्या कार्यक्रमाकडे निघाले. तोंडात पान आणि विठ्ठलाचं गाणं गुणगुणत सायकलीला लावलेल्या दिव्यातील मंद प्रकाश झोतात ते हळूहळू चालले होते. इकडे सदाही अन्नाच्या शोधात पिंपळाच्या झाडातून बाहेर आला होता. त्याच्या शरीराची अवस्था पहिलेपेक्षा जास्त दयनीय झाली होती. डोक्याला केस राहिले नव्हते. कान आणि डोळे यांची नैसर्गिक जागा आता पहिल्या ठिकाणी राहिली नव्हती. त्या गाठीने त्याच्या मानेपासून ते डोक्यापर्यंत सगळा भाग व्यापला होता. अंगात कपडेही नव्हते. सदा हा आता माणूसही वाटत नव्हता आणि जनावरही. विचित्र असा अवतार त्याचा झाला होता. हरिता त्या आता गावाजवळ आले होते. सदाच्या रानाकडूनच तो रस्ता होता. हरिता त्यांची सायकल अचानकच थांबली. त्यांना समोर असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी असल्याचा भास झाला, पण तो भास नव्हता. तिथं सदा बसलेला होता. हरिता त्या पुढे दिसणाऱ्या त्या भयानक आणि विचित्र आकृतीकडे डोळे विस्फारून पाहत होते. कुस्तीच्या मैदानात भल्या भल्यांना लोळवणारा मर्दगडी आज भीतीच्या मैदानात स्वतः चितपट झाला होता. भीतीच्या नादात हरिता त्याच्या हातातील सायकल सुटली होती आणि त्याच्या आवाजाने इकडे पिंपळाच्या बुडात काहीतरी खात बसलेल्या सदाला हरिता त्यांची चाहू लागली. तो उठून उभा राहिला आणि 2 पावले पुढे सरकला. आता मात्र हरिता त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आणि ते सायकल तिथेच सोडून "देवा बजरंगा वाचव रे" असं म्हणत थेट गावाकडे पळत सुटले. एकदाही मागे न पाहता ते वाऱ्याच्या वेगाने गावाकडे धावत होते. पण त्या बिचाऱ्या सदाला नेमकं काय झाले हेही माहिती नव्हतं. गावात हळदी संपल्या होत्या आणि जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या. इकडून हरिता त्या धापा टाकत "बजरंगा वाचव" असं म्हणत गावात येऊन पोहोचले. घामाने डबडबलेल्या हरिता त्यांना बघून गोविंद भाऊ, पाहुणे रावळे आणि गावकरी जेवणाचं अर्ध ताट सोडून त्यांच्याजवळ जमा झाले. गोविंद भाऊंनी हरिता त्याला एका ठिकाणी बसवले आणि काय झाले याची विचारणा केली. पण हरिता त्या ते बसल्या ठिकाणी बेशुद्ध पडले होते. काही वेळाने तात्यांना शुद्ध आली. सगळे लोक आपल्याकडेच पाहत आहेत हे लक्षात आल्यानंतर तात्या उठून बसले. त्यांना समजलं होतं की या सर्वांना घडलेला प्रकार ऐकायचा आहे. पण आपण भिवून पळत सुटलो हे जर यांना सांगितलं तर आपली किंमत कमी होईल हे त्यांना कळालं होतं. तात्या बोलू लागले, "म्या सायकलवरती इकडे येत होतो आणि ते गावाबाहेर असणारं पिपळाचं झाड आहे ना, त्यातून एक भयानक भूत बाहेर आलं. म्या त्याला बघून तिथंच थांबलो. म्हणलं जे होईल ते होईल, पण याला सोडायचं नाही. पण त्या बेण्याकडं अफाट ताकद आहे आणि जादू पण लय होती, म्हणून तिथं आपला निभाव लागणार नाही. म्या तिथनं काढता पाय घेतला तर ह्या बेण्याचा हात तुमच्या गावाच्या शिवपातूर माझ्या मागमाग आला. पण बजरंगाची साथ असल्यामुळं त्याचा हात काय मला शिवू शकला नाहीत. बजरंगानं वाचवले रे बाबांनो मला." सगळं गाव वेड लागल्यागत हरिता त्यांचं बोलणं ऐकत होतं. तात्यांना समाजात आधीपासूनच किंमत असल्यामुळे त्यांच्या एक ना एक शब्दावरती सर्वांचाच विश्वास बसला. हरिता त्यात जागचे उठले. हात जोडून गोविंद भाऊंसमोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, "गोविंद भाऊ मला माफ करा, पण तुमच्या पोरीला मी माझी सून नाही करून घेऊ शकत. ह्या गावाला भुताटकी लागलेली आहे आणि अशा ठिकाणची पोर माझ्या पोराला मी नाही करू शकत." तात्यांनी पोराला सोबत घेतलं आणि गाव सोडून निघून गेले. हताश झालेले गोविंद भाऊ काही न बोलता हे सगळं फक्त पाहतच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी गोविंद भाऊंना उठवायला त्यांची पोरं गेली, पण गोविंद भाऊ काही उठलेच नाही. यावेळी भर मंडपात मोडलेलं पोरीचं लग्न त्यांच्या जिवारी लागलं होतं आणि ते हे जग सोडून निघून गेले. बहुतेक सदाच्या आयुष्यासोबत खेळण्याचं फळ त्यांना मिळालं असावं. आजही कुंटी या गावात पिपळाच्या झाडात भूत असल्याची कथा आजी आजोबा आपल्या नातवंडांना सांगतात. तो बिचारा सदा कधी त्याच्या मरणाने मेला असेल, पण या कथेतून तो आजही अमर आहे.